ओम गुरुदेव, सुप्रभात. आपल्या जीवनामध्ये सत्संगाचं महत्त्व अपरंपार आहे. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. मी कोण आहे? मी सच्चित आनंद स्वरूपच आहे हे आपण आत्मदर्शनमध्ये वेगळ्या पद्धतीनं सद्गुरू आणि निसर्गाच्या सान्निध्यात प्राप्त केलं आहे. मी कोण आहे बरोबर हे जगत काय आहे, माझा आणि जगाचा संबंध काय, या जगामध्ये आल्यानंतर हा जो जीवाचा जन्म झालेला आहे त्याचं कार्य, कर्तव्य, या सगळ्या गोष्टी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग या सगळ्या मार्गानं एकत्वानं आपल्या जीवनामध्ये एक पूर्णत्व प्राप्त व्हायला पाहिजे. आत्मदर्शन शिबिर 12 दिवसाचं झाल्यानंतर आपण आपल्या घरी, जगतामध्ये, कुटुंब, उद्योगधंदा, समाजामध्ये जातो आणि मग परिस्थिती सतत बदलत राहते. जगामध्ये बदलणारा संसार जो आहे त्यामध्ये वस्तू, व्यक्ती, परिस्थिती कालाच्या अनुषंगानं बदलत जातात, कमी जास्त होत राहतात. या स्थितीमध्ये स्वतः आत्मस्वरूपी स्थिर कसं राहायचं यासाठी नियमितपणे सत्संगाची आवश्यकता असते. अन्यथा त्या बाह्य गोष्टींचा परिणाम सत्वरजतमात्मक आपल्या देहमनोबुद्धीवरती होत जातो. निर्णयाचा वरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून आत्मदर्शन शिबिरे ज्या ज्या सेंटर्सला झाली त्यांनी महिन्यातून एकदा सत्संगाचं आयोजन करावं. जे काय आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्थिती अत्यंत चांगली राखून अंतःकरण शुद्ध राहण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान त्याचे आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. म्हणून सर्व सेंटर्सनी आपल्या ठिकाणी, आपल्या गावामध्ये सत्संग आयोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण आपल्या कुटुंबातल्या सर्वांना आणि समाजातल्या आपल्या संपर्कातील सर्वांना त्या सत्संगामध्ये जर सहभागी करून घेतलं तर पुन्हा एक तेज सतत टवटवी, आरोग्य चांगलं राहतं, मन शांत राहतं, बुद्धी कुशाग्र राहते आणि अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणाभाव निर्माण होतातच. त्याचबरोबर राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी नकारात्मक जे विष आहे ते पण निघून जातं. सात्विक आहार ग्रहण करतो, नियमित व्यायाम असतो, विश्रांती पण व्यवस्थित घेत असतो. ध्यानधारणा, योगासनं, प्राणायाम या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. ही साधना, तपश्चर्या नियमित करत राहूया. सर्वांचं कल्याण व्हावं. विश्वामध्ये भारतीय संस्कृतीचं ज्ञान अनुभवासहित सर्वांना प्राप्त व्हावं. विश्वामध्ये शांतता लाभावी या दृष्टीनं सर्वत्र सत्संगाचं आयोजन व्हावं हे खूप महत्त्वाचं आहे. ओम गुरुदेव. छान. ओम गुरुदेव.